नमस्कार मित्रांनो, माझं नाव पृथ्वीराज मोहल्ले. तर आज आपण आलेलो आहोत सचिन राठोड, जे की आपल्या गावातलेच आहेत, तर त्यांच्या शेतीमध्ये पॉईंट पाहण्यासाठी. तर आपण नारळाच्या बेसवर आणि गजाच्या 3.5 फुटी मेटल रॉड आणि नारळ आणि आपण आपल्या स्वतःच्या अभ्यासातून एक यंत्र तयार केलं. त्या यंत्राच्या सहाय्यानं आपण पाणी चेक करत असतो. तर बघा तुम्ही, याच्या आधी आपण तिथं पॉईंट दिला होता जवळपास 1-1.5 महिन्याआधी. इकडे तिथं पॉईंट दिला होता आपण, पण त्या ठिकाणी आता ड्राय झालेले आहेत लेअर, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण पॉईंट न देता त्या ठिकाणी 1-1.5 महिन्याच्या आधी आपण पॉईंट दिला होता. तर त्या ठिकाणी आता आपण पॉईंट कॅन्सल केला आहे. तर आपण या ठिकाणी पॉईंट निवडलेला आहे. हे लिंबाचं झाड आहे इथं बघू शकता. या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला आहे. कारणास्तव आपले यूट्यूब चॅनलवरती जे की आपण 40-45 व्हिडिओज टाकले होते, ते काही कारणास्तव डिलीट झाले. त्याच्यामुळे पॉईंट आपण बघितले पण व्हिडिओ टाकले नाही. तर हा परत आपण व्हिडिओ टाकणार आहोत यूट्यूब चॅनलला. तर जे काही माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे पाणी कशा पद्धतीनं पाहिलं जाते आणि कशा पद्धतीनं चेक केलं जाते. पाणी शोधक हा एक माध्यम आहे पाणी शोधण्याचा, आणि शेतकरी पाणी शोधकाच्या माध्यमातून पाणी पाहून त्या ठिकाणी ड्रिल करण्याचं एक धाडस करतं. म्हणून पाणी शोधक कुठलाही असो, तो कशा पद्धतीनं पाणी पाहतो, तुमच्या शेतीमध्ये किती वेळ देतं आणि कशा लेअर काढतं, त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यामुळे भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हे शेतमालक आहेत. नाव सांग तुझं फक्त एकदा. माझं नाव सचिन राठोड. हे लिंबाचं झाड आहे इथं, ते मंदिर वगैरे या ठिकाणीच आपण पॉईंट दिलेला आहे.